हाय मैत्रिणींनो, कविता क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत होली स्पेशल रंगोली. OHP शीटवर डिझाईन ड्रॉ करून घेतली आहे. माझ्या चॅनलवर तुम्हाला प्रिंट कशा काढायचा त्याचाही शॉर्ट दिसून जाईल, नक्की बघा. आता आपण फक्त पहिल्या लेअरला ग्लू वापरत आहोत. डिझाईन ड्रॉ केल्यानंतर ग्लू लावून घ्यायचा आहे. आपल्या पद्धतीने कलर घ्यायचे आहेत. ही होळी स्पेशल रांगोळी आहे म्हणून कलरफुल रांगोळी आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. रेडी रांगोळीबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर जास्तीचे व्हिडिओ आहेत, ते बघा. त्याच्यात मी पूर्णपणे माहिती दिलेली आहे. माझ्याकडे होते तेवढे सगळे कलर मी वापरले आहेत. येल्लो, ऑरेंज, ग्रीन, रेड, डार्क ग्रीन, ब्ल्यू, मोरपंखी, जांभळा, हा स्काय ब्ल्यू कलर, नंतर तो होता तो मरून कलर. असे सिक्वेन्सनुसार कलर दिलेले आहे. आणि आता आपण पिचकारीला कलर देणार आहोत. पिचकारीवर पण ग्लू लावून घेतला आहे. छान छान रांगोळ्या बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. अजून कोणती रेडी रांगोळी बघायला आवडेल असं कमेंटमध्ये सांगा. रांगोळी टाकून झाल्यानंतर प्रेस करून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे झटकून घ्यायची आहे. आता हे आपलं पहिलं कोटिंग झालं आहे. सेकंड कोटिंग करायच्या पहिले 1 तास किंवा अर्धा तास पूर्णपणे रांगोळी सुकू द्यायची आहे. मग दुसरं कोटिंग करायचं आहे रांगोळीचं. आता आपण हे दुसरं कोटिंग करताना ग्लूमध्ये, फेविक्रिलचा ग्लूमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे. म्हणजे 80% फेविक्रिलचा ग्लू आणि 20% पाणी असं मिश्रण तयार केलं आहे. आणि हे सेकंड कोटिंग आपण करत आहोत. सेकंड कोटिंगला पण सेम तीच प्रोसेस करायची आहे. ग्लू लावून रांगोळी टाकून कागदाने प्रेस करून चांगली झटकून घ्यायची आहे.
रांगोळीचं सेकंड कोटिंग झाल्यानंतर आपण OHP पासून कागद हा काढून घेतला आहे प्रिंटचा. मग ही रांगोळी चांगली झटकून घ्यायची आहे. आजूबाजूला जर काही रांगोळी वाटत असेल तर ती पुसून घ्यायची आहे, किंवा आपण ब्रश पण वापरू शकतो वरची एक्स्ट्राची रांगोळी झटकण्यासाठी. आता इथे मी हा आउटलाईन करण्यासाठी आपण फेविक्रिलचा कलर पण वापरू शकतो, किंवा मग हे आउटलाइनर आहे फेविक्रिलचं ते पण आपण वापरू शकतो. मी आउटलाइनर वापरलं आहे, त्याच्याने आपण मध्ये हॅपी होली असं नाव लिहून घेणार आहोत. आता ह्या फेविक्रिलच्या आउटलाइनरने आपण पूर्ण रांगोळीला बॉर्डर करून घेणार आहोत. आणि ही फेविक्रिलचं आउटलाइनर वापरल्यानंतर शक्यतो आपल्याला 1 तास रांगोळी ही सुकू द्यावी लागते, कारण आउटलाइनर हे लवकर सुकत नाही. रांगोळीला आउटलाइनर केल्याशिवाय रांगोळीचा लुक छान दिसत नाही, त्याच्यामुळे शक्यतो आउटलाइनर ही नक्की करा. फेविक्रिलच्या कलरने पण आपण करू शकतो, त्याने पण छान होते आउटलाइनर. आणि ॲक्रेलिक कलरचे आउटलाइनर लवकर सुकून जाते, पण हे आउटलाइनर आहे त्याची नाही सुकत लवकर. 1 तास लागतो आउटलाइनरची बॉर्डर सुकायला. बघू शकता तुम्ही आउटलाईन दिल्यानंतर कशी रांगोळी उठून दिसत आहे. आता ही 1 तास सुकल्यानंतर आपल्याला रांगोळीची बाजूची जी एक्स्ट्राची OHP सीट आहे ती कात्रीने कट करून घ्यायची आहे. OHP सीट कट करताना पण लक्ष ठेवायचं आहे, रांगोळीपासून थोडंसं लांबून कट करायचं आहे, जेणेकरून रांगोळी ठेवताना उचलताना पडणार नाही आणि डॅमेज होणार नाही रांगोळी. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुम्ही बघू शकता रांगोळी कशी तयार झाली आहे, आणि घरी नक्की ट्राय करून बघा. घरच्या घरी रियुजेबल रेडीमेड रांगोळी तयार करता येते. धन्यवाद.